कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का? एखादा त्रास झाला, डॉक्टरांकडे गेलात, औषध घेतलं आणि काही दिवसांमध्ये तुम्हाला अगदी आराम मिळाला आणि मग काही महिन्यांनी किंवा 2-3 वर्षांनी पुन्हा अगदी तसाच त्रास सुरू झाला. आता तुम्हाला वाटतं, मागच्या वेळी याच औषधाने मला बरं वाटलं होतं. मग यावेळी देखील तेच औषध घेतलं की काम व्हायला हवं. तुम्ही जुनं प्रिस्क्रिप्शन घेता, मेडिकलमधून त्याच गोळ्या आणता आणि स्वतःहून सुरू करता. पण यावेळी 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 4 दिवस जातात, 8 दिवसही जातात आणि तरीही फरक जाणवत नाही. मग मनात प्रश्न येतो, मागच्या वेळी हे औषध इतकं प्रभावी होतं, मग आता याचा काही उपयोग का होत नाही? औषध खराब झालंय? औषधाचा गुण कमी झालाय? आजार वाढलाय? की शरीराने औषधाला प्रतिसाद देणं बंद केलं आहे? यापैकी कदाचित एकही कारण खरं नसेल. कारण अनेकदा त्रास तोच दिसतो, पण त्यामागचं कारण हे बदललेलं असतं. नमस्कार मित्रांनो, खबर राईटच्या या विशेष आरोग्यविषयक भागामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अत्यंत सामान्य गैरसमजाबद्दल बोलणार आहोत. पूर्वी ज्या औषधाने आराम मिळाला तेच औषध पुन्हा घेतलं तर यावेळी देखील तेवढाच फायदा होईल. ही चूक अनेक लोक न कळत करतात. पोटाचा त्रास असो, त्वचेचा त्रास असो, केस गळणं असो, सांधेदुखी असो किंवा वारंवार होणारी एखादी समस्या असो, लक्षणं पुन्हा दिसली म्हणून कारणही अगदी तसंच असेल असं आवश्यक नाही. चला हे अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीला 2 वर्षांपूर्वी पित्तासारखा किंवा पचनाशी संबंधित त्रास झाला. डॉक्टरांनी त्याची प्रकृती, लक्षणं, आहार विहार आणि इतर परिस्थिती लक्षात घेऊन उपचार केले. त्याला काही दिवसात आराम मिळाला, पण त्यानंतर त्याने उपचार पूर्ण केले नाहीत. लक्षणं कमी झाली आणि त्याला वाटलं आता बरं वाटतंय, औषधांची गरज नाही. पथ्य बंद झालं, फॉलोअप बंद झाला आणि आयुष्य पुन्हा नेहमीसारखं सुरू झालं. काही काळानंतर पुन्हा तसाच त्रास जाणवायला लागला. आता त्याला काय वाटणार? माझ्याकडे मागच्या वेळेचं औषध आहेच, तेच घेऊया. पण इथेच मोठी चूक होऊ शकते. कारण मागच्या वेळी शरीराची अवस्था काय होती आणि आजची अवस्था काय आहे, हे 2 वेगळे प्रश्न आहेत. त्यावेळी तुमची झोप व्यवस्थित असेल, आहार नियमित असेल, कामाचं स्वरूप वेगळं असेल, ताणतणाव कमी असेल, हवामान वेगळं असेल, वजन वेगळं असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या त्रासामागचं कारण देखील वेगळं असू शकतं. आज परिस्थिती बदललेली असू शकते. म्हणून फक्त लक्षण सारखं दिसतंय म्हणून उपचारही तसाच असायला हवा असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. आता एक साधा प्रश्न विचारूया. पोट दुखतंय म्हणजे प्रत्येक वेळी कारण एकच असतं का? नाही. पोटदुखी हे एक लक्षण आहे, पण त्यामागे अनेक कारणं असू शकतात. कधी अपचन असू शकतं, कधी जास्त खाल्ल्यामुळे त्रास होऊ शकतो, कधी काही पदार्थ न झेपल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते, कधी संसर्ग किंवा दाहासारखी कारणं असू शकतात. म्हणून पोट दुखतंय एवढी माहिती उपचार ठरवण्यासाठी पुरेशी नसते. आता समजा अपचन आहे, तरीही पुढचा प्रश्न येतो, हे अपचन नेमकं कशामुळे झालं? भूक नसतानाही जेवलात, एकदम खूप खाल्लं, जड आणि तुपकट पदार्थ जास्त झाले, गोड पदार्थांचं प्रमाण वाढलं, बाहेरचं अन्न वारंवार खाल्लं, जेवणाच्या वेळा सतत बदलल्या, रात्री उशिरा जेवलात, की तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे पचनावर परिणाम झाला. बाहेरून दिसणारं लक्षण एकच, पण कारणं अनेक. म्हणून उपचार करताना फक्त लक्षण कोणतं एवढाच प्रश्न विचारला जात नाही. हे लक्षण का निर्माण झालं हा प्रश्न त्याहून महत्वाचा असतो. आयुर्वेदामध्ये उपचाराच्या विचारात व्यक्तीची प्रकृती, लक्षणं, आहारविहार आणि आजारामागची कारणं यांना महत्त्व दिलं जातं. म्हणूनच एखाद्या व्यक्तीला एखादं औषध चांगलं लागू पडलं म्हणून तेच औषध दुसऱ्या व्यक्तीने स्वतःहून घ्यावं असं म्हणता येत नाही. आणि त्याच व्यक्तीला देखील काही वर्षांनंतर अगदी तेच औषध तसंच लागू पडेल याची खात्री देखील देता येत नाही. आता त्वचेचं उदाहरण पाहूया. समजा एका व्यक्तीला त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग झाला आहे. योग्य उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला. काही महिन्यांनी पुन्हा त्याच भागात समस्या निर्माण झाली. आता तो म्हणतो, मागच्या वेळी डॉक्टरांनी अमुक औषध आणि अमुक क्रीम दिली होती, तेच पुन्हा वापरतो. पण या ठिकाणी देखील आधी परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. कारण या वेळची समस्या खरंच पूर्वीसारखी आहे का? त्वचेची स्थिती तशीच आहे का? संसर्गाचं स्वरूप तसंच आहे का?
घामाचं प्रमाण वाढलं आहे का? कपड्यांमुळे किंवा ओलाव्यामुळे समस्या वाढते आहे का? हे सगळं वेगळं असू शकतं. म्हणूनच एकाच व्यक्तीला एकाच प्रकारची दिसणारी समस्या वेगवेगळ्या वेळी वेगळ्या पद्धतीने तपासावी लागू शकते. याचा अर्थ असा नाही की आधीचं औषध चुकीचं होतं. उलट ते त्यावेळेच्या परिस्थितीसाठी योग्य असू शकतं. पण आजची परिस्थिती बदलली असेल तर आजचा उपचार देखील बदलू शकतो ना. आता येतो आणखी एक मोठा घटक, लाईफस्टाईल. आपण आपली जीवनशैली बदलली की शरीराची परिस्थिती देखील बदलू शकते. पूर्वी तुम्ही वेळेवर झोपत होता, आता रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा काम. पूर्वी घरचं अन्न, आता वारंवार बाहेरचं अन्न. पूर्वी नियमित व्यायाम, आता दिवसभर बसून काम. पूर्वी ताण कमी, आता कामाचा किंवा अभ्यासाचा ताण जास्त. ही सगळी परिस्थिती बदलली तर शरीरातील अनेक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. आता यासाठी 3 अगदी सोपी उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण, एखाद्या व्यक्तीला सतत थकवा जाणवतो आणि केस गळत आहेत. काही वर्षांपूर्वी त्याला अशाच प्रकारचा त्रास झाला होता. त्यावेळी काही उपचार घेतल्यानंतर त्याला फायदा झाला. आता तोच त्रास पुन्हा सुरू झाला आणि त्याने विचार केला, मागच्या वेळी जे घेतलं तेच पुन्हा घेऊ. पण यावेळी परिस्थिती बदललेली आहे. आता त्याची नोकरी नाईट शिफ्ट मध्ये आहे, झोपेची वेळ बदलली आहे, जेवणाच्या वेळा अनियमित झाल्या आहेत, पचनाशी संबंधित तक्रारी या वाढल्या आहेत, शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. मग या वेळचा त्रास आणि मागच्या वेळचा त्रास दिसायला सारखा असला तरी कारण वेगळं असू शकतं. म्हणून उपचाराचा विचारही नव्याने करावा लागतो. दुसरं उदाहरण, एका व्यक्तीला पूर्वी गुडघेदुखीचा त्रास होता. नोकरीमुळे रोज प्रवास, दिवसभर हालचाल, कधी बराच वेळ उभं राहणं, कधी सतत बसून काम. त्या परिस्थितीत त्याला काही उपचारांनी फायदा झाला. काही वर्षांनी तो निवृत्त झाला. आता प्रवास नाही, पण वजन वाढलं, शारीरिक हालचाल कमी झाली, वय वाढलं. आता त्याच गुडघ्यात पुन्हा दुखतंय. म्हणून तो म्हणतो, मागच्या वेळीच औषध आणि तेल वापरतो. पण मागच्या वेळच्या परिस्थितीशी आजची परिस्थिती जुळते का? नाही. म्हणून यावेळी समस्या का निर्माण झाली आहे हे पुन्हा तपासणं महत्वाचं आहे. तिसरं उदाहरण, आपल्या आजूबाजूला खूप दिसतं. एखाद्या मुलीला पूर्वी चेहऱ्यावर मुरुमांचा त्रास झाला. तिने आहारात काही बदल केले, योग्य उपचार घेतले आणि त्वचा सुधारली. नंतर ती शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये गेली. घरापासून दूर राहण्याचा ताण, अभ्यासाचं प्रेशर, रात्रीचं जागरण, जेवणाच्या वेळा बदलणं, बाहेरचं किंवा प्रक्रिया केलेलं अन्न वाढणं, मासिक पाळीच्या चक्रात बदल आणि काही काळाने पुन्हा चेहऱ्यावर मुरूम वाढले. आता तिने पूर्वीचं औषध स्वतःहून सुरू केलं, पण अपेक्षित फायदा झालाच नाही. का? कारण समस्या फक्त मुरूम एवढीच नाही, यावेळी तिच्या जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. म्हणून मूळ कारण शोधणं महत्वाचं आहे. आता या 3 उदाहरणांमध्ये एक गोष्ट समान आहे. व्यक्ती तीच, लक्षण साधारण तेच, पण परिस्थिती बदलली. आणि परिस्थिती बदलली की कारणही बदलू शकतं. म्हणूनच एक वाक्य लक्षात ठेवा, लक्षण जुनं असलं तरी परिस्थिती नवी असू शकते. आणि म्हणूनच जुनी औषधं स्वतःहून पुन्हा सुरू करण्याआधी विचार करणं गरजेचं आहे. कारण औषध निवडताना फक्त आजाराचं नाव महत्वाचं नसतं. रुग्णाची सध्याची स्थिती, लक्षणांची तीव्रता, इतर तक्रारी, आहार, झोप, दिनचर्या आणि आवश्यक असल्यास तपासण्या, या सगळ्यांचा विचार करावा लागू शकतो. इथे आणखी एक चूक अनेक लोक करतात. लक्षण कमी झाली की उपचार थांबवतात. आता बरं वाटतंय म्हणजे आजार पूर्णपणे गेला, असं प्रत्येक वेळी असेलच असं नाही. काही परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी सांगितलेला उपचार पूर्ण करणं आणि फॉलोअप करणं आवश्यक असू शकतं. म्हणून फक्त लक्षणं कमी झाली म्हणून स्वतःहून उपचार बंद करणं टाळा. आणि याचाच दुसरा भाग म्हणजे लक्षणं परत आली म्हणून जुनं प्रिस्क्रिप्शन उघडून स्वतःहून औषध सुरू करणं देखील टाळा. कारण दोन्ही परिस्थितीत आपण मूळ कारणाकडे दुर्लक्ष करू शकतो. आता प्रश्न असा, मग प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं आवश्यक आहे का? विशेषतः त्रास वारंवार होत असेल, वाढत असेल, नवीन लक्षणं जोडली गेली असतील किंवा पूर्वीचा उपचार आता काम करत नसेल तर वैद्यकीय सल्ला घेणं अधिक सुरक्षित ठरू शकतं. कारण डॉक्टरांना तुमची सध्याची परिस्थिती समजली तर उपचाराचा निर्णय अधिक योग्य पद्धतीने घेता येतो. आता एक वेगळं उदाहरण पहा. एखाद्याला वारंवार आम्लपित्तासारखी जळजळ होते. तो म्हणतो, मला मागच्या वेळेला हेच झालं होतं.
तेव्हा अमुक औषध घेतलं आणि बरं झालं, आता तेच घेऊ. पण डॉक्टरांसाठी पुढचे प्रश्न महत्वाचे असतात. सध्या जेवणाची वेळ काय आहे? रात्री किती वाजता जेवता? चहा कॉफी किती? तिखट किंवा तेलकट पदार्थ किती? बाहेरचं खाणं किती? झोप किती? ताण किती? आणि इतर कोणती औषधं सुरू आहेत का? आणखी काही लक्षणं आहेत का? आणि सर्वात महत्वाचं, हा त्रास नेहमी सारखाच आहे की यावेळी काहीतरी वेगळं होत आहे? ही माहिती मिळाल्याशिवाय फक्त जुन्या औषधावर निर्णय घेणं योग्य ठरेलच असं नाही. यातून आपल्याला एक साधा नियम समजतो. लक्षण दिसलं की लगेच औषध शोधण्यापेक्षा आधी कारण समजून घेण्याची सवय लावा. कारण एखाद्या झाडाचं पान वारंवार वाळत असतील तर प्रत्येक वेळी पानांवर पाणी शिंपडून उपयोग होणार नाही. मुळाशी काही समस्या आहे का हे पाहावं लागतं. तसंच शरीराच्या बाबतीत देखील फक्त लक्षण कमी करण्यापेक्षा त्यामागची कारणं समजून घेणं महत्वाचं ठरतं. आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून देखील एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया. आयुर्वेदात उपचार करताना फक्त आजाराचं नाव पाहण्याऐवजी व्यक्तीची प्रकृती, वर्तमान लक्षण, कारणं, आहार विहार आणि शरीराची अवस्था यांचा विचार करण्याला महत्त्व दिलं जातं. म्हणून दोन व्यक्तींना दिसायला सारखा त्रास असला तरी दोघांचा उपचार एकसारखाच असेल असं नाही. आणि त्याच व्यक्तीला वेगवेगळ्या काळात तोच त्रास झाला तरी उपचाराचा विचार पुन्हा करावा लागू शकतो. याचं कारण अगदी सोपं आहे. माणूस तोच असतो, पण परिस्थिती तीच राहील असं नाही. आता तुम्ही म्हणाल, पण माझ्या बाबतीत मागच्या वेळी औषधाने 4 दिवसात आराम मिळाला होता. होऊ शकतो, पण त्या 4 दिवसांचा अनुभव आजच्या परिस्थितीची हमी देत नाही. म्हणून जुनं औषध पूर्णपणे निरुपयोगी आहे असं देखील म्हणता येत नाही. आणि तेच औषध पुन्हा तितकंच उपयोगी ठरेल असं देखील गृहीत धरता येत नाही. हा फरक समजून घेणं फार महत्वाचं आहे. आता उपचाराच्या काळात रुग्णाची भूमिका देखील महत्वाची आहे. फक्त औषध घेणं एवढंच काम नाही. डॉक्टरांनी काही आहार विषयक आणि जीवनशैलीतील बदल सांगितले असतील तर त्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला औषध आणि दुसऱ्या बाजूला रोजच्या सवयी जर पूर्णपणे विरुद्ध दिशेने जात असतील तर अपेक्षित परिणाम मिळणं कठीण होऊ शकतं. उदाहरणार्थ, एखाद्याला पचनाशी संबंधित समस्या आहे. डॉक्टरांनी काही काळासाठी विशिष्ट आहार पद्धती सांगितली, पण व्यक्ती औषध घेत राहते आणि त्याच वेळी स्वतःला त्रास वाढवणारे पदार्थ पूर्वीसारखेच खात राहते. मग औषध घेत असूनही अपेक्षित फायदा कमी जाणवू शकतो. म्हणून उपचार म्हणजे फक्त गोळी नाही. उपचार म्हणजे योग्य वैद्यकीय सल्ला, औषध, आहार, दिनचर्या आणि रुग्णाचं सातत्य या सगळ्यांचा एकत्रित विचार. आता आपण सुरुवातीच्या प्रश्नाकडे पुन्हा येऊया. मागच्या वेळी बरं झालं, आता का नाही? कदाचित यावेळी तुमची झोप बदलली आहे, कदाचित तुमचा आहार बदलला आहे, कदाचित कामाचा ताण वाढला आहे, कदाचित वजन बदललं आहे, कदाचित शारीरिक हालचाल कमी झाली आहे, कदाचित एखादं नवीन औषध सुरू झाली आहेत, कदाचित शरीरात दुसरा बदल झाला आहे, किंवा कदाचित तुम्हाला वाटतंय की हा त्रास पूर्वीसारखाच आहे पण प्रत्यक्षात त्यामागचं कारण वेगळं आहे. म्हणून मागच्या वेळीच औषध हा सोपा वाटणारा मार्ग प्रत्येक वेळी योग्य असेलच असं नाही. आता एक महत्वाची गोष्ट, काही आरोग्यविषयक समस्या साध्या असू शकतात आणि योग्य उपचारांनी सुधारू शकतात. पण काही वेळा एखादं लक्षण दुसऱ्या आरोग्यविषयक समस्येचं संकेतही असू शकतं. म्हणून त्रास सतत वाढत असेल, वारंवार परत येत असेल, असामान्य किंवा तीव्र लक्षणं असतील किंवा औषध घेतल्यानंतरही सुधारणा होत नसेल तर स्वतःहून उपचार करत बसण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य. विशेषतः जुनं प्रिस्क्रिप्शन हातात आहे म्हणून ते आजही तितकंच योग्य आहे असं समजू नका. कारण जुनं प्रिस्क्रिप्शन म्हणजे जुना काळातील निर्णय. आजची समस्या समोर असेल तर आजच्या परिस्थितीचा विचार आवश्यक आहे. आणि डॉक्टरांना भेटताना एक गोष्ट लपवू नका. तुमची दिनचर्या बदलली आहे का? झोप कमी झाली आहे का? आहार बदलला आहे का? ताण वाढला आहे का? वजन वाढलं किंवा कमी झालं आहे का? नवीन औषधं सुरू केली आहेत का? ही माहिती डॉक्टरांना जितकी स्पष्ट मिळेल तितकं तुमच्या सध्याच्या परिस्थितीचं आकलन होण्यास मदत होऊ शकते. आता पुन्हा त्या 3 उदाहरणांकडे पाहूया. पहिली व्यक्ती नाईट शिफ्ट, दुसरी व्यक्ती वय वाढल्यानंतर बदललेली जीवनशैली आणि वाढलेलं वजन,
तिसरी व्यक्ती हॉस्टेल, अभ्यासाचा ताण, बदललेला आहार आणि झोप. तिघांनाही त्रास साधारण पूर्वीसारखाच वाटतो, पण कारणं वेगळी. यातून एक मोठा धडा मिळतो. लक्षणांवरून स्वतःचं निदान करण्यापेक्षा कारणांचा शोध घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच एखादं औषध तुमच्या नातेवाईकाला किंवा तुमच्या मित्राला उपयोगी पडलं म्हणून ते तुम्ही देखील स्वतःहून सुरू करावं असं नाही. प्रत्येक व्यक्तीची आरोग्य स्थिती वेगळी असते आणि आयुर्वेदिक औषध देखील नैसर्गिक आहेत, म्हणून सर्वांसाठी आणि प्रत्येक वेळी सुरक्षितच असं समजणं योग्य नाही. योग्य औषध, योग्य प्रमाण आणि योग्य कालावधी यासाठी तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा आहे. आता आजच्या संपूर्ण विषयाचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा: औषध बदललं नाही म्हणून समस्या सुटत नाही असं नाही. कधी कधी समस्या निर्माण होण्याची परिस्थितीच बदललेली असते. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला एखादा जुना त्रास पुन्हा जाणवला तेव्हा लगेच कपाटात उघडून जुनं प्रिस्क्रिप्शन शोधू नका. 1 मिनिट थांबा, स्वतःला काही प्रश्न विचारा. माझी झोप पूर्वीसारखीच आहे का? माझा आहार पूर्वीसारखा आहे का? माझी दिनचर्या पूर्वीसारखी आहे का? माझ्यावरचा ताण पूर्वीसारखा आहे का? माझं वजन बदललं आहे का? माझ्या शरीरात आणखी काही नवीन लक्षणं आली आहेत का? आणि हा त्रास खरंच पूर्वीसारखाच आहे का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःहून उपचार करण्यासाठी नाही, तर डॉक्टरांना योग्य माहिती देण्यासाठी उपयोगी पडतील. कारण आरोग्याच्या बाबतीत अंदाजापेक्षा योग्य माहिती अधिक महत्वाची आहे. आणि शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा: पूर्वी एखादं औषध उपयोगी ठरलं म्हणून ते वाईट नाही, पण ते पूर्वी उपयोगी ठरलं म्हणून आजही तेच योग्य असेल असं देखील नाही. शरीर बदलतं, परिस्थिती बदलते, आहार बदलतो, जीवनशैली बदलते आणि त्यामुळे उपचाराचा विचारही बदलू शकतो. म्हणून मागच्या वेळी काय घेतलं होतं यापेक्षा आजचा अधिक महत्वाचा प्रश्न आहे: आज मला हा त्रास नेमका कशामुळे होतोय? हा प्रश्न समजला तर स्वतःहून औषध घेण्याची घाई कमी होईल आणि योग्य वेळी योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याची सवय लागेल. आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नाही, आपल्या शरीरात होणारे बदल समजून घेणं, त्यामागची कारणं ओळखणं आणि योग्य वेळी योग्य काळजी घेणं ही देखील आरोग्याचीच महत्वाची बाजू आहे. म्हणून पुढच्या वेळी जुनं लक्षण पुन्हा दिसलं तर जुनं औषध आठवू नका. जुन्या आजारामागची कारणं आणि आजची परिस्थिती यांची तुलना करा. कदाचित उत्तर तिथेच दडलेलं आहे. ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी उपयोगी ठरावी एवढीच अपेक्षा. अशाच आरोग्यविषयक विषयांमध्ये आपण पुढे देखील एक एक गैरसमजाचं कारण समजून घेणार आहोत. तोपर्यंत एकच लक्षात ठेवा: लक्षणं सारखी दिसली म्हणून कारणं देखील सारखी असतीलच असं नाही. स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या, बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज असेल तेव्हा योग्य तज्ञांचा सल्ला घ्या. स्वस्थ रहा, जागरूक रहा. धन्यवाद.